ठाकरेंना 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं असा नीलम गोऱ्हेंनी केलेला आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलाय। त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनीच तिकिटासाठी नाशिकमधील विनायक पांडे यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। मात्र आता राऊतांनीच पदासाठी पैसे मागितल्याचा आरोप करत शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांना खळबळ उडवून दिली आहे। पाहूयात। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा। विनायक पांडे मी रेकॉर्डवर सांगतोय। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर तिकिटासाठी पैसे घेतल्याचा आरोप करणारे खासदार संजय राऊत यांच्यावरच आता पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आलाय। पुण्यात शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर गंभीर आरोप केले। आमच्यासारख्या कार्यकर्त्याला स्थायी समिती सदस्यपद द्यायला 25 लाख रुपये मागितल्याचा आरोप भानगिरे यांनी केला। इतकंच नाही तर त्यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळा कदम होते तर संजय राऊत यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी होती असंही भानगिरे यांनी सांगितलं। अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांका पूर्वी मागणी केलेली आहे। माझ्यासारख्या सामान्य शिवसेनेका भी त्यावेळेचे संपर्क प्रमुख बाळा कदम होते, त्यांच्या चेल्यांनी शहर अध्यक्ष पुणे शहराचा करतो म्हणून 25 लाख रुपयाची मागणी या ठिकाणी केली होती। स्थायी समिती सदस्य पद मिळवण्यासाठी पुन्हा फुलाची पाकळी द्यावं लागत होती। त्यामुळे अशा अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहे। ते अंडी पिल्ला आम्हाला काढायला लावू नका। तर अशा आरोपांना आता काही अर्थ नसल्याचं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। या आरोपाला काही अर्थ नाहीये। त्यावेळेस पद घ्यायला मिरवायला गोड वाटलं का? त्यावेळेसच का नाही सांगितलं मग या सगळ्या गोष्टी? आता तुम्हाला आठवतंय का या सगळ्या गोष्टी? नीलम गोऱ्हे यांनी 2 मर्सिडीजच्या बदल्यात एक पद दिलं जात असल्याचा आरोप ठाकरेंवर केला होता। त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। आता ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले। त्यामुळे हा आरोप प्रत्यारोपाचा धुरळा लवकर बसेल याची शक्यता फारच कमी आहे। पुण्याहून निलेश खरमरेसह मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।